नमस्कार. मायग्रेनचे इतके रुग्ण बघायला मिळतात आणि इतके प्रकार त्याच्यामध्ये बघायला मिळतात. वर्षानुवर्ष कंटिन्युअसली 10-10, 15-15, 20-20 वर्ष लोकं मायग्रेनची ट्रीटमेंट घेत असतात. दिवसाला 4-4 मायग्रेन हिल किंवा हेडसेट नावाच्या ज्या गोळ्या आहेत त्या घेत असतात. तर मायग्रेन म्हणजे काय? मायग्रेन म्हणजे विशिष्ट प्रकारची डोकंदुखी. तर याच्यामध्ये काय होतं तर अर्धं डोकं दुखतं किंवा पूर्ण डोकं दुखतं. डोळ्यापासूनची जी नस आहे ही पूर्ण मानेपर्यंत दुखत जाते. त्याचबरोबर मळमळ होणे, उलटी होणे आणि डोक्याचं दुखणं तीव्र प्रमाणामध्ये असणे आणि डोकं इतकं दुखतं की त्याला सगळे कामं सोडून एकदम झोपून राहावंसं वाटतं. 2-2, 3-3 दिवस रुग्ण पूर्णपणे झोपलेले राहतात आणि हे वर्षानुवर्ष चालत राहते असं चक्र. तर हे जे मायग्रेन आहे हे बऱ्याच लोकांचा असा प्रश्न असतो की बाबा मायग्रेन याला काही उत्तर आहे की नाही किंवा हे पूर्णपणे बरं होऊ शकतं का? तर आयुर्वेदामध्ये जे प्रकार आहेत त्या प्रकारानुसार आणि कारणानुसार जर आपण त्याची ट्रीटमेंट केली तर मायग्रेन हा कितीही जुना असला तरी तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. आणि त्याचं फक्त कारण शोधणं आणि त्याच्यावरती योग्य उपचार करणं, हे जर आयुर्वेदिक पद्धतीने झालं, तर मायग्रेन हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. तर याची कारणं काय असू शकतात? हे मायग्रेन कुठल्या-कुठल्या कारणाने होऊ शकतं? तर सर्दी आतल्या जमा झाल्यामुळे मायग्रेन होऊ शकतं. त्याचबरोबर अम्लपित्त जीर्ण झाल्यामुळे मायग्रेन होऊ शकतं. मानेच्या मणक्यामध्ये जर गॅप असेल, तर त्या ठिकाणी नस दबल्यामुळे मायग्रेन होऊ शकतं. ही कारणं योग्य शोधून आणि त्या कारणानुसार त्याची जर योग्य ट्रीटमेंट झाली, तर मायग्रेन हा 4 ते 6 महिन्यामध्ये पूर्णपणे बरा होतो. 15-15, 20-20 वर्ष मायग्रेननी त्रस्त असलेले रुग्ण पूर्णपणे बरे झालेले आहेत.